नेते असलेल्या आदरणीय राणे साहेबांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे कर्तव्यगार लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्रामध्ये नव्हेच देशभरामध्ये रस्त्यांचं, पुलांचं, टनेलचं जाळं उभं करत देशाला विकसित करण्याचा ज्यांनी प्रयत्न करत आहेत ते आदरणीय गडकरी साहेब, आदरणीय राणे साहेब, नीलम वहिनी, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले राधाकृष्ण विखेजी, रवींद्रजी चव्हाण, आशिषजी शेलार, उदयजी सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, राणे साहेबांचे कर्तव्यगार सुपुत्र, राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे खात्याचे मंत्री नितेशजी, आमदार निलेशजी, सर्व सन्मान्य व्यासपीठ, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने जमलेलं माझ्या तमाम उद्याची सिंधुदुर्गवासीय नाही, कोकणवासीय, सगळा कोकण आहे इथे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाण्यापासून तमाम कोकणवासीय बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, वरोडाच्या परिसरामध्ये जन्माला आलेलं एक नेतृत्व मुंबईच्या घाटलाच्या विलेजच्या परिसरामध्ये गेलं. चेंबूरच्या परिसरामध्ये नोकरी करत असतानाच त्यावेळेला असलेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये शाखा प्रमुख म्हणून राजकीयदृष्ट्या त्यांनी त्यांच्या राजकीय आयुष्याची सुरुवात त्या कालावधीमध्ये केली. ज्या कालावधीमध्ये शिवसेना हा शब्द उच्चारल्याच्या नंतर मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये एक मोठ्या प्रमाणावरचं वलय निर्माण होत होतं. अशा वेळेला राणे साहेबांनी त्यावेळेला शाखा प्रमुखपद स्वीकारलं, नगरसेवक झाले आणि फडणवीस साहेब, मला अभिमानपूर्वक उल्लेख या ठिकाणी करायचा आहे, मुंबईच्या महापालिकेच्या कुठल्याही समितीचा अध्यक्ष सलग 3 वर्ष कोण राहिलं नाही. राणे साहेबांची कर्तबगारी इतकी मोठी की त्याला बाळासाहेब यांनी सलग 3 वर्ष बेस्ट कमिटीचं चेअरमन म्हणून राणे साहेबांना त्यावेळेला नियुक्त केलं होतं. मुंबईच्या बेस्ट कमिटीचं अध्यक्षपद भूषवणं आणि मुंबईची असलेली बेस्टची वाहतूक असेल, वीज असेल, या सर्वांचं नियोजन करणं, खेड्यापाड्यातला आलेला माणूस मुंबईमध्ये राहतो, कामगारांच्या घरामध्ये जन्माला आलेला नेता मुंबईसारख्या मोहमयी शहराचं, देशाच्या आर्थिक राजधानीचं नियोजन करतो, हे राणेसाहेबांचं कर्तृत्व त्या कालावधीमध्ये संबंध मुंबईकरांनी अनुभवलं आणि 1990 साली कणकवली विधानसभा मतदारसंघातून त्यावेळेला ते निर्वाचित झाले. माझा त्यांचा परिचय या ठिकाणी गडकरी साहेब आपल्यालाही सांगितला पाहिजे, फडणवीस साहेबांनी सांगितलं पाहिजे. 92 साली मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो आणि राणेसाहेब अंदाज समितीचे सदस्य होते आणि राणेसाहेब ज्याला अलिबागला आले त्याला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मी त्यांचं स्वागत केलं. पहिल्या भेटीमध्येच एक ऋणानुबंधाचं नातं जमलं. कोकणातले दोन्ही कार्यकर्ते असल्यामुळे, तसे राणेसाहेब तळ कोकणातले आणि मी तसा उत्तरेकडच्या कोकणातला, पण एकदा ओळख पटली, अंतःकरणापासूनच्या भावना जोडल्या गेल्या की आयुष्यभराचा एक वेगळा प्रवास त्यानिमित्ताने सुरू होत असतो. पण 1992 सालापासून ते 2027 सालापर्यंत हा प्रवास, हा माझ्या जीवनातला राजकीयदृष्ट्या प्रवास नक्कीच होता, पण एक मार्गदर्शक म्हणून राणे साहेबांनी केलेलं काम निश्चितपणाने अनुभवायला मिळालं. मला आठवतं 95 साली ज्यावेळेला राज्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, त्याला सुरुवातीला त्यांच्याकडे पशुसंवर्धन आणि वेगवेगळी खाती होती. पण बघा, अशी उद्याची तुम्ही या ठिकाणी म्हणालात, कुलकर्णी सर या ठिकाणी म्हणाले, रुबाबदार व्यक्तिमत्व कसं असावं. राणेसाहेबांचा फुल शर्ट, पिन केलेली पॅन्ट, लावलेला बेल्ट, या रुबाबामध्ये विधानमंडळामध्ये ज्यावेळेला यायचे त्याला एक रुबाबराब नेता, एक मंत्री म्हणून सभागृहामध्ये काय पद्धतीने काम करतोय त्यानिमित्ताने अनुभवायला मिळालं. सुधीर जोशी साहेबांचा अपघात झाला आणि ते राज्याचे महसूल मंत्री झाले. महसूल म्हणून राज्यभरामध्ये एक वेगळ्या पद्धतीची ओळख महसूल विभागाची करण्यामध्ये राणेसाहेबांचं कर्तबगारी त्या कालावधीमध्ये सुद्धा मोठी झाली आणि ज्यावेळेला ते राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला एक 9-10 महिन्याचा कालखंड मिळाला. राणेसाहेबांसारखा वाऱ्याने वेगाने पळणारा नेत्याला अधिक कालखंड मिळाला असता तर कोकणाचं चित्र त्यांनी पूर्णपणाने बदलवलं असतंच, पण महाराष्ट्राचं चित्रसुद्धा त्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती बदललेलं आपल्याला सर्वांना त्यानिमित्ताने अनुभवायला मिळू शकतं आहे. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. 99 साली सत्तांतर झालं, राणेसाहेब त्याला विरोधी पक्षनेते झाले, आम्ही सगळेजण सत्तारूढ बाकावरती होतो. मी त्याला नगर विकास खात्याचा राज्यमंत्री होतो आणि राणेसाहेब विरोधी पक्षनेते. आजचं मला माहीत नाही फडणवीस साहेब आपण असाल, आपण आज सभागृहात उभं राहिलं की सभागृह थंड असतं, शांत असतं. अजितदादा उभे राहायचे,
उभं राहिलं की सभागृह शांत असायचं. राणेसाहेब ज्यावेळेला विरोधी पक्ष नेता म्हणून सभागृहामध्ये ज्यावेळेला बोलायला उठायचे आणि पलीकडच्या बाकावरनं म्हणजे विरोधी पक्षाच्या बाकावरून सगळे शिवसेनेचे तसे आक्रमक आमदार, पण एकदा राणेसाहेब भाषणाला उठले आणि जरा जरी पाठीमागे आवाज आला फक्त असं मागून वागायचं, फक्त मागे बळायचं, हातही दाखवायचं नाही, फक्त पाठीमागे अशीची बघायचं. एकदम टाचणी पडेल इतकी शांतता, इतका दरारा, इतका म्हटलं तर धाक आणि इतका आदर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राणेसाहेबांनी स्वतःहून त्यावेळेला निर्माण केल्याचं पाहायला मिळतं आहे. मला आठवतं की ज्यावेळेला विरोधी पक्ष नेते म्हणून अर्थसंकल्पावरची नारायण राणेसाहेबांची भाषणं हे ऐकणं म्हणजे सुद्धा सभागृहामध्ये गेल्याचं आपल्याला एक तऱ्हेचा वेगळा अनुभव मिळतो आहे, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे त्या ठिकाणी अनुभवायला मिळालं. GDP भारताचा असेल, राज्याचा असेल, राज्याचं महसुली उत्पन्न, राज्याचा खर्च, याच्यावरती अभ्यासपूर्ण भाषणं ज्या पद्धतीने नारायण राणेसाहेब करत होते सभागृहामध्ये, त्याला एक उत्तम विरोधी पक्ष नेता राणेसाहेबांच्या रूपाने महाराष्ट्राच्या विधिमंडळाने अनुभवला असं जर काय म्हटलं ते काही चुकीचं ठरू शकत नाही. सत्ता आणि सत्तेतला बदल याच्यामधून सुद्धा सहजगत्या काही गोष्टी स्वीकार लागत असतात. एकेकाळी 9 महिन्याचे 8-9 महिन्याचे मुख्यमंत्री, त्या कालावधीमध्ये वाजपेयी साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुकीबरोबर विधानसभेच्या निवडणुकासुद्धा त्यावेळेला झाल्या आणि त्याच्यातून विरोधी पक्ष नेतेपद त्यांच्याकडे आल्याच्यानंतर एक अभ्यासू विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी केलेलं काम हे नेहमीच उजवं त्या ठिकाणी ठरलं. नगरविकास राज्यमंत्री होतो, अनेक वेळेला त्यांच्या सूचना ऐकायला मिळाल्या, अनेक वेळेला त्यांनी मार्गदर्शन त्या निमित्ताने केलं आणि त्याच्यातून एक वेगळा माझ्या राजकीय जीवनामध्ये सुद्धा घडवण्याचा विलक्षण योग त्या निमित्ताने आला. 2004च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर अशीच त्यावेळेला वदंत होती, राणेसाहेब कदाचित पुन्हा शिवसेना भाजपचं सरकार येईल. त्याच्या अगोदर माझ्यावरनं फार वादळ झालं होतं सरकारमध्ये. त्यावेळेला विश्वासदर्शक ठराव विलासरावांच्या नेतृत्वा सरकारवरती आलेला होता. मला सरकारमध्ये घेतल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने राजीनामा दिला होता. त्याला राणेसाहेबांनी इतकी पक्की मोड बांधलेली होती, इतकी पक्की की विखे पाटील साहेब आपलं सरकार टिकेल की नाही याच्याबद्दलची शंका होती. आता का, कोणामुळे, कशामुळे ते नाही घडू शकलं याच्या तपशिलात मी जाऊ इच्छित नाही. गेलं तर ते त्याला राजकीय संदर्भ येईल, पण त्यावेळेला राणेसाहेबांनी ज्या पद्धतीने अतिशय योग्य पद्धतीने भूमिका घेतली होती, आमच्याच पक्षाचे 4-5 सदस्य, विधानसभा सदस्य त्यांच्यासोबत घेण्याचं कसब त्यांनी दाखवलं. हा धाकही होता, दरारी होता, आदबी होती आणि एक उद्याचं नेतृत्व महाराष्ट्राला कशामध्ये मिळू शकेल याच्याबद्दलची एक तऱ्हेची उत्सुकता होती. म्हणून तो प्रसंग लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये आलेला पाहायला मिळाला. 2004 नंतर पुन्हा एकदा वेगळं वातावरण तयार झालं. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फडणवीस साहेब, गडकरी साहेबांच्या समोर मला सांगायचं वाटतंय, त्याला शिवसेनेच्या अंतर्गत एक खळबळ तयार झाली होती. राणेसाहेबांनी रंगशारदामध्ये केलेलं भाषण, शिवसेना प्रमुख हयात असताना त्यावेळेला शिवसेनेमध्ये पदं काय पद्धतीने दिली जातात असं बोलणारा नेता शिवसेनेमध्ये जन्माला आला एकमेव, त्याचं नाव नारायण राणे आहे, हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं. भुजबळ साहेब ज्यावेळेला पक्षाच्या बाहेर पडले त्याच्यानंतरसुद्धा जे काही मुंबईमध्ये वातावरण तयार झालं, एक कडवट शिवसैनिक म्हणून पक्षांतराच्या विरोधामध्ये किती भूमिका घेता येऊ शकते हे राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला निश्चितपणाने अनुभवायला मिळालं. माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे की त्यावेळेला रंगशारदामध्ये त्यांनी केलेलं भाषण संबंध वर्तमानपत्रामध्ये छापून आलं होतं आणि मग लक्षामध्ये आलं की त्यांच्या मनामध्ये काहीतरी खतखत आहे. म्हणून त्यांना विरोधी पक्ष नेता असलेल्या त्यांच्या दालनामध्ये भेटलो. त्याच्या अगोदरचा किस्सा, राणेसाहेब खूप आक्रमक, विलासराव आणि त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावरती गडकरी साहेब विधान परिषद विरोधी पक्ष नेते, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते नारायण राणेसाहेब आणि विलासरावांना या 2 विरोधी पक्ष नेत्यांना सामोर जात जात अनेक वेळेला त्यांना असं वाटायचं की आपण सरकार सोडून जावं. इतक्या मोठ्या प्रमाणावरती हे दोन्ही विरोधी पक्ष नेते संसदीय कामगिरी अतिशय उत्तम पद्धतीने त्या कालावधीमध्ये बजावत होते. एक दिवस मला विलासरावांनी विचारलं की राणेसाहेबांचे संबंध कसे आहेत. मी म्हटलं संबंध तसे ठीक आहेत, पण त्यांच्यासारखा मोका आणि दालदार आणि दमदार नेता नाही. म्हणाल काय केलं पाहिजे. म्हटलं फक्त फोन करा राणेसाहेबांना की मी उद्या जेवायला तुमच्या दालनात येतो आहे. विलासराव मुख्यमंत्री, हे विरोधी पक्ष नेते, दोघांचं असं कडवट असं नातं. पण विलासरावांनी फोन केल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आता वहिनी या ठिकाणी आहेत, पूर्णपणाने कोकणी मालवणी जेवणाचा आस्वाद विलासरावांसहित विरोधी पक्ष नेत्यांच्या दालनामध्ये गेला आणि स्वर्गीय चव्हाण साहेबांनी निकोप पद्धतीची परंपरा कशी केली होती ती त्या ठिकाणी त्यानिमित्ताने अनुभवायला मिळाली. नंतर मग राणेसाहेबांचा वेगळा प्रवास करण्याचं मनामध्ये ठरलं. मी एवढंच सांगतो आहे की माझ्यासारखा छोटासा कार्यकर्ता त्यांनी त्यावेळेला मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यावं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करावं
राज्याचं गृहमंत्री पदावरती त्यांनी जावं, इथपर्यंत आमच्या चर्चा खूप वेळा झाल्या. पवारसाहेबांची भेट झाली, अजितदादांची झाली, शेवटची तर बैठक दिल्लीमध्ये झाली. राधाकृष्णजी तुम्ही इथे आहात. शेवटचा निर्णय घेण्यासाठी ज्यावेळेला ते दिल्लीमध्ये होते, त्याला दास मानसिंग हॉटेलमध्ये आम्ही दोघे होतो. रात्री 2:45 वाजता आपले पिताश्री आले, बाळासाहेब विखे पाटील साहेब. आणि बाळासाहेब विखे पाटील साहेबांनी त्यांना अहमद पटेल साहेबांकडे नेलं. त्या दिवशी रात्री जर का ते अहमद पटेल साहेबांकडे गेले नसते तर दुसऱ्या दिवशी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षही झाले असते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं राज्याचे ऊर्जा मंत्रीसुद्धा झाले असते. इतका सगळा निर्णय झालेला तो त्या रात्रीत आपले पिताश्री बाळासाहेबांनी बदलवला. ठीक आहे, बदलला, त्याच्याबद्दल दुःख नाही. मग काँग्रेसचा प्रवास झाला. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं, ते म्हणाले की मला काँग्रेसनी मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला आहे. काँग्रेसवरती टीका नाही, आजचा दिवस वेगळा आहे. पण त्यांना मी सांगितलं होतं की तुम्हाला काँग्रेस कधी मुख्यमंत्री करणार नाही. स्वतःच्या सावलीला भिणारं नेतृत्व ज्यावेळेला असतं, त्याला इतका नेता ज्यावेळेला उत्तम पद्धतीने काम करू शकतो, त्याला नेतृत्वपद देणं कधी काय घडू शकत नाही. मग त्यांचा त्यावेळेला झालेला प्रवास, त्याच्यानंतर मग विधान परिषदेमध्ये झालेली त्यांची निवड. मी त्याला विधान परिषदेमध्ये बाजूलाच बसायचो, त्यावेळेला सरकारबद्दल केलेली भाषणं, आणि नंतर देवेंद्रजींची साथ त्यांनी कधी धरली मला कळत होतं. असं कसं नाही सांगता प्रवीणजी, माझे आणि देवेंद्रजींचे पण संबंध तेवढेच आणि राणे साहेबांचे पण तेवढेच. काय सांगायचं नाही, राजकारणातली काही गुपितं अशी असतात की ती घडीपर्यंत कधी सांगायची नसतात. मग राणे साहेबांचा प्रवास त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी झाला. आणि कोकणातला एक नेता ज्याला राज्यसभेवरती दिल्लीमध्ये गेले, अनेक वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये आदरणीय पवारसाहेब सांगायचे की तुम्ही सगळेजण नारायण राणेचं भाषण ऐका. नारायण राणे विरोधी पक्ष नेता म्हणजे भाषण करतात, तेवढं जरी तुम्ही थोडंसं शिकला तर तुमची विधिमंडळातली कारकीर्द उजवी ठरू शकते आहे, असं पवारसाहेबांनी वारंवार सांगितलं होतं. ते मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणूनच त्यांचा आणि दादांचा सुद्धा सहवास, अजितदादांचाही राहिला अनेक वर्षाच्या प्रवासामध्ये. मगाशी आपण उदयजी म्हणालात की राणेसाहेब शब्दाला पक्के आहेत. 2010 सालामध्ये ते राज्याचे काँग्रेस पक्षाचे मंत्री होते आणि विधान परिषदेची निवडणूक लागली होती. काँग्रेसच्या एका उमेदवारांनी बंडखोरी केली आणि राणेसाहेबांनी मला शब्द दिला होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती आहे, सांगितलेलं सगळं मतदान तुला पडेल. त्यावेळेला काँग्रेसचे अध्यक्ष ठाकरे साहेब होते, माणिकराव, ते त्यांना सांगायचे की मतदान वेगळं झालं पाहिजे. यांनी सांगितलं मी शब्द दिला आहे, आघाडीला दिला आहे, सुनीलला दिला आहे, तो शब्द मी त्या ठिकाणी पुरा करणार. आणि 3 सलग विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला जे काय पूर्णपणाने सिंधुदुर्गात मतदान झालं त्या साऱ्याचं श्रेय राणेसाहेबांना जातं आहे, हे मला आवर्जून या निमित्ताने सांगायचं आहे. जीवनामध्ये असे अनेक ऋणानुबंधाचे संबंध येतात, त्याच्यातून भविष्याची वाटचाल कशा पद्धतीने करावी याच पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळू शकतं. मेडिकल कॉलेज तर कोकणामध्ये उभं राहील. शासकीय रुग्णालयाच्या खेरीज मेडिकल कॉलेज हे कधी कोणाच्या स्वप्नामध्ये आलेलं नव्हतं, पण ते स्वप्न कोकणवासियांचं साकार करण्याचं काम राणेसाहेब आपण त्यावेळेला केलं. आम्ही सारेजण या ठिकाणी आलो होतो. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला. लोकसभेचे खासदार म्हणून सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करतात. अशा वेळेला नितेश असेल, आपला विचाराचा वारसा चालवण्याचा त्या निमित्ताने ते प्रयत्न करत आहेत. वाचन हे तुमचं आहेच. मराठी भाषेवरचं प्रभुत्व, अत्यंत अथलिखित पद्धतीचं मराठी बोलणं हे आपलं खासियत त्या ठिकाणी आहे. पण राजकारणातले बारकावे करत असताना सुद्धा मला रवींद्रजी चव्हाण साहेब, आपण प्रदेशाध्यक्ष आहात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला राणे पॅटर्न फक्त राणेच दाखवू शकतात. आणि एका वेळेला भाजप आणि शिवसेनेची बिनविरोध जिल्हा परिषद कसं येऊ शकते हे एकदा राणेसाहेबांनी मला शिकवलं तर रायगडला मला त्याचा खूप उपयोग होईल, एवढंच मला या ठिकाणी त्यांनी सांगायचं आहे. असे अनेक गोष्टी आहेत. त्याहीपेक्षा आज त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीलाच आपण सारेजण या क्षणाच्या, ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत. त्याचं मला स्वतः या ठिकाणी उपस्थित राहता आलं, याच्याबद्दल मला मनापासून आनंद आहे. राणेसाहेब आपल्याला उदंड आयुष्य मिळावं. 75वी तर साजरी होईलच, पण आपला सहस्र चंद्रदर्शन सोहळासुद्धा याच नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आहेत याच पद्धतीने आपल्यालाही मोठं मिळावं. बोललं तर पुन्हा बोलता येईल. मी देवेंद्रजींना बोलतो आहे, गडकरी साहेबसुद्धा तिथे आहेत. म्हणजे एक सुंदरसं भावगीत आहे, जीवनातली घडी अशीच राहू दे, तशी जीवनातली घडी असून इथपर्यंत जमलेली. माझ्या सही चव्हाणसाहेब तुमच्या डाव्या हाताला बसलेला आहे, राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे, याचं जाण आणि भानीव ठेवून ही घडी अशीच राहू दे, एवढंच राणेसाहेबांच्या या सत्कार समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज दादा हयात नाहीत, दादा असते तर
निश्चितच आपल्या या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आले असते. आज वहिनी पोटनिवडणूक असल्यामुळे आल्या नाहीत, पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींच्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने आणि तमाम कोकणवासियांच्या वतीने आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.